नमस्कार, मी क्षितिजा आणि 15 दिवस 15 नवीन स्किल्स शिकण्याच्या या सीरीजमध्ये, या चॅलेंजमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आजचा आपला आहे दिवस दुसरा. पहिला दिवस ज्यांनी बघितला नसेल तर पहिला दिवस चेक करा. आजचा आहे आपला दिवस दुसरा. तर आज आपण शिकणार आहोत की कशा पद्धतीने आपण मोबाईलच्या माध्यमातून जीमेल, ठीक आहे, मेल जो असेल तर तो करू शकताय. कारण बघा, तुम्ही जॉबसाठी अप्लाय करताय, ठीक आहे, कुठेही तुम्हाला मेलची खूप जास्त आवश्यकता असते आणि भरपूर जणांना मेल कसा करायचा, तो कसा वापरायचा, त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स असतात, तर या बेसिक गोष्टी ज्या असतील ना तर त्या माहिती नसतात. तर त्यासाठी मी आजचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की मेल कसा करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मेलला अटॅचमेंट जी आहे, म्हणजे मेल सोबत एखादा फोटो जाणार असेल किंवा एखादा व्हिडिओ जाणार असेल तर तो कशा पद्धतीने जो असेल तर तो पाठवायचा. असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा आपला 15 दिवस 15 नवीन स्किल्सचा चॅलेंज सुरू आहे, सिरीज सुरू आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 15 डेज कंटिन्युअसली नवीन नवीन विषयावरती व्हिडिओज, इम्पॉर्टंट विषयांवरती, बेसिक मॅन्डेटरी विषयांवरती अगदी सोप्या मराठी भाषेमधले व्हिडिओज जे असतील तर ते आपण घेऊन आलेलो आहोत. तर सुरू करूया. तर बघा, तुम्हाला इथे माझ्या मोबाईलची स्क्रीन जी असेल ना तर ती दिसत असेल. तर तुमचा फोन, कुठलाही तुमचा फोन असेल तर तुमच्या फोनमध्ये गुगलचे भरपूर वेगवेगळे ऍप्लिकेशन्स जे असतील ना तर ते सेव्ह असतात. ज्याच्यामध्ये इथे बघा, आता माझ्या फोनमध्ये एक कंप्लीट गुगलचा एक फोल्डर आहे, ठीक आहे. इथे बघा, एक कंप्लीट गुगलचा फोल्डर आहे जो मी ओपन केला. त्याच्यामध्ये जीमेल, ठीक आहे, जीमेल नावाचा एक वेगळा फोल्डर आहे, ठीक आहे. काय नाव आहे? जीमेल नावाचा एक वेगळा फोल्डर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? जीमेल वरती क्लिक करायचं आहे. जीमेल वरती क्लिक केलात तर तुमच्या फोनमध्ये जर एकच मेल आयडी असेल, ठीक आहे, जर तुमचा एकच मेल असेल तर तुमचे सगळे इनबॉक्स जे काही असतील तर ते इथेच येतात. पण समजा तुमच्या फोनमध्ये एक किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त मेल आयडी असतील आणि जर तुम्हाला ते चेंज करायचे असतील तर इथे बघा, इथे वरती कोपऱ्यात दिसतं का तुम्हाला? तुमचा एक आयकॉन दिसतो, तुमच्या मेलचा एक आयकॉन दिसतो. त्याच्यावरती क्लिक केलात की तुमच्या फोनमध्ये जितके जितके मेल आयडीज ओपन आहेत तर ते तुम्हाला दिसतात. तर त्यातला तुम्हाला कोणता हवा आहे, कोणत्या मेलवरचे मेसेजेस बघायचे आहेत किंवा कोणत्या मेलवरून तुम्हाला मेल करायचा, तर सिम्पली फक्त त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय? टच करायचंय, ठीक आहे. मला आता याच वरून करायचंय. हा जो माझा मेल आयडी मी वापरते तर सिम्पली मला याच मेल आयडी वरून करायचंय. जर तुमच्याकडे एकच मेल आयडी असेल तर या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही. पण तरी पण एकदा चेक करा तुमचा मेल आयडी कोणता आहे. हे भरपूर लोकांना माहिती नसतंय की आपला मेल आयडी काय आहे. तर इथे बघा कॉर्नरला याच्यावरती क्लिक केलात ना, सॉरी, इथे बघा कॉर्नरला याच्यावरती क्लिक केलात ना की इथे तुम्हाला तुमचा मेल आयडी जो आहे ना तर तो वरती दिसतो, ठीक आहे. याचा मेल आयडी काय आहे? mauli@gmail.com. हा आपला मेल आयडी आहे. म्हणजे आयडी म्हणजे काय? एक ऍड्रेस असतो. जसा आपल्या घराचा पत्ता असतो ना तर त्याच पद्धतीने हा जो असेल ना तर तो मेल आयडी असतो. तुमचा जो काय इलेक्ट्रॉनिक मेसेज येतो, ठीक आहे, आपण डिजिटली मेल जो करतो, एक मेसेज पाठवतो, तर तो जो असेल तर तो इथे आपल्याला मिळून जातो. पत्ता आहे आपल्याला मेसेज येण्याचा, बरोबर. तर इथे मी त्याच्यावरती क्लिक करते, क्रॉस करते, तर हा आपला इनबॉक्स आहे. हे काय आहेत आपले? हे आहेत आपले प्रायमरी मेसेजेस, म्हणजे जे काही मेल आपल्याला येतात. मग आपण कोणते कोणते सबस्क्रिप्शन्स घेतलेले असतात, कुठे कुठे आपण मेल आयडी आपला दिला असतो, तर तिकडे सगळे मेल्स जे असतील तर ते आपल्याला येतात. इथे बघा LICचा प्रीमियम आहे, गुगलचे काही मेसेजेस मला आलेले आहेत, ठीक आहे. किंवा जर तुम्ही कोणाला तरी दिलेला असतो मेल आयडी तर त्यांचे काय मेल येतात, मार्केटिंगचे येतात, प्रमोशनचे येतात. कधी कधी बघा काही जणांचे आता सध्या तुम्हाला बिल तुमचं लाईटीचं बिल, इलेक्ट्रिक बिल जे आहे तर ते सुद्धा मेलवरती येतं. तर या सगळ्या हा तुमचा प्रायमरी. एखादा मेसेज तुम्हाला ओपन करायचा असेल तर सिम्पली तो तुम्ही, आता इथे बघूया, हा मेसेज आपण ओपन करूया, ठीक आहे. ह्याच्यावरती मी क्लिक करते तर हा आपला मेसेज आहे, हा मी ओपन केला, ठीक आहे. हा जो मेसेज असेल तर तो मी आता इथे ओपन केलेला आहे. याला जर तुम्हाला सेम मेसेजला रिप्लाय द्यायचा असेल तर इथे बघा, तुम्ही याला रिप्लायही देऊ शकताय किंवा हा सेम मेसेज जर तुम्हाला कोणाला पाठवायचा असेल तर सिम्पली तुम्ही तो फॉरवर्ड पण करू शकताय. म्हणजे तुम्हाला नाही माहिती हे काय आलेला आहे आणि तुम्हाला सिम्पली कुणाला तरी घरातल्या लोकांना पाठवायचा आहे तर फॉरवर्ड वरती क्लिक केलात तरी तोही जातो, ठीक आहे. आता आपण बघूयात की बेसिक एखादा मेल जो असेल तर तो कशा पद्धतीने आपण कंपोज जे असेल तर ते करू शकतो, ठीक आहे. इथे बघा, इथे 3 लाईन्स दिसतात वरती तुम्हाला कॉर्नरला, डाव्या साईडला कॉर्नरला 3 लाईन्स दिसतात. त्या 3 लाईन्स वरती क्लिक केलात इथे की तुम्हाला बघा प्रायमरी, म्हणजे आता तुम्हाला जे दिसतं ते तुमचे मेसेजेस आलेले, ठीक आहे. आता जे मेसेजेस तुम्ही पाठवलेले आहेत, ठीक आहे, पाठवलेले मेसेजेस जे असतील तर ते बघण्यासाठी इथे बघा सेंट म्हणून दिसतंय, ठीक आहे. इथे बघा सेंट म्हणून दिसतंय. सेंट वरती क्लिक केलात की तुम्ही जे मेसेजेस पाठवलेले आहेत तर ते मेसेजेस इथे तुम्हाला दिसून जातील, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे
स्टार म्हणून आहे बघा, ठीक आहे, स्टार म्हणून आहे. स्टार वरती क्लिक केल्यानंतर जे मेसेजेस तुम्ही स्टार करून ठेवलेत, आता तुम्हाला असं वाटतंय की काही मेल आलेले आहेत आणि त्यातले काही मेल इम्पॉर्टंट आहेत. आता भरपूर मेल आपल्याला येत असतात, ठीक आहे, तर त्यातले असे काही मेल असतील की ते महत्वाचे आहेत, जे आपल्याला नंतर लागणार असतील, तर सिम्पली आपण काय करून ठेवायचं त्याला स्टार. इथे बघा स्टार आहे प्रायमरी मध्ये, म्हणून इथे काय करायचं त्याला सिम्पली एक स्टार जो असेल तर तो तुम्हाला करून ठेवायचा आहे इथे. आणि तो मेसेज तुमचे जे जे स्टार केलेले मेसेजेस असतील, खूप मेसेजेस असतात, तर तो शोधायचा असेल तर सिम्पली स्टार मध्ये गेलात की तुम्हाला तो जो मेसेज स्टार केलेला असेल ना, तर तो तिकडे दिसून जातो, ठीक आहे. प्रायमरी मध्ये मी आहे. आता आपण बघूयात की कशा पद्धतीने आपण एक बेसिक मेसेज जो असेल, एक बेसिक मेल जो असेल सिम्पली, तर तो आपण कंपोज करू शकतो, म्हणजे पाठवायचा आहे. सोबतच त्याला एक अटॅचमेंट जी असेल तर ते आपण कशा पद्धतीने ऍड करू शकतो. तर सगळ्यात पहिलं बघा, इथे कंपोज नावाचा एक ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे खाली, इथे बघा, चेक करा कॉर्नरला खाली बॉटमला काय ऑप्शन आहे, कंपोज, ठीक आहे. काय नाव आहे याचं, कंपोज म्हणून. एक मिनिट मी DND ऑन करते, नोटिफिकेशन येत आहेत. तर इथे काय नाव आहे, कंपोज. खाली बघा कंपोज म्हणून एक लिहिलेलं आहे, पेन्सिल आहे आणि कंपोज. तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलात की इथे तुमचा जो काही बेसिक मेल असेल तर तो कंपोज जे असेल, म्हणजे तुम्हाला लिहायचं असेल तर ते सुरू होतं. आता सगळ्यात पहिला फ्रॉम म्हणजे तुमचा मेल आयडी काय आहे तर ते दिसतं, ठीक आहे. तुम्ही कोणत्या मेलवरून करताय, कदाचित तुम्हाला मेल आयडी तुमचा चेंज करायचा असेल, जो की तुमच्या फोनमध्ये असेल, तर याच्यावरती क्लिक केले की तुमच्या फोनमध्ये जेवढे जेवढे मेल आयडी असतील तर ते तिकडे दिसतात. टू मध्ये काय की तुम्हाला कोणाला मेल करायचा आहे, ठीक आहे, मेल कोणाला पाठवायचा. तर मी इथे घेते ज्याला मला मेल पाठवायचा आहे, माऊली अकॅडमी 201, ठीक आहे. आणि हा जो ऍड्रेस आहे ना, तर तो प्रॉपर असला पाहिजे. जर तुमचा मेल आयडी चुकला, जर पत्ताच चुकला, तर आपलं पत्र कसं जाणार आहे, बरोबर. तर त्याच पद्धतीने डिजिटल मध्ये पण सेम असतं. जर तुमचा एखादा जरी नंबर लिहायचा चुकला, एखादं जरी अक्षर लिहायचं चुकलं, तरी सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या चुकतात आणि तुमचा मेल जो असेल तर तो जाणार नाही. त्यामुळे इकडे तुमचा कंप्लीट मेल आयडी जो असेल तर तो प्रॉपर लिहिणं खूप जास्त महत्वाचं आहे. मेल आयडी लिहिलं, आता एका वेळेला तुम्ही अनेक लोकांना सेम मेल करू शकताय. मी याला लिहिला, ठीक आहे, अजून मला आणि कोणाला जरी करायचं आहे, ठीक आहे, तर मी आणि एक सॉरी, आता इथे काही दुसरी नावं दिसतात. आता मी काही अजून जणांना मला पाठवायचं आहे, मी इथे चेक करते. माझं अजून एक मेल आयडी असेल तर तोही मी मेल आयडी इथे लिहिते, ठीक आहे. म्हणजे काय, एका वेळेला तुम्ही 2-3 जणांना मेल जो असेल तर तो पाठवू शकता. इथे वरती तुमचे जे काही मेल आयडी असेल तर ते तुम्हाला सिम्पली ऍड करायचे. मेल आयडी टाईप झाले तुमचे की त्याच्यानंतर तुमचं सब्जेक्ट, म्हणजे तुम्ही कशासाठी त्यांना मेल करणार आहात, ठीक आहे. मेल करण्याचा पर्पज काय आहे, जसं की रिझ्यूम पाठवता, इंटरव्ह्यू आहे, ठीक आहे, किंवा सर्टिफिकेट तुम्हाला हवं आहे म्हणून मेल पाठवताय, तर ते तिकडे तुम्हाला लिहायचं लागेल, ठीक आहे. जसं की मी हा मेल पाठवते, समजा मला जॉब वरती सुट्टी हवी आहे किंवा मी हाफ लेट जाणार आहे, तर फॉर लिव्ह, ठीक आहे, म्हणजे कारण काय असेल तुमच्या मेलचं, थोडक्यात एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये थोडक्यात अगदी 4 ते 5 शब्द त्याच्यामध्ये वापरा आणि ते जे तुमचं सब्जेक्ट जो असेल तर तो लिहा. आणि त्याच्यानंतर इथे मग तुमचा मेन मजकूर, ठीक आहे, जसं की हॅलो सर मॅम वगैरे जे काय असेल तो, ठीक आहे, तर तो तुम्हाला इकडे लिहायचा आहे, हॅलो सर मॅम वगैरे जे काय असेल ते, की मी सुट्टीवरती आहे. मराठीमध्ये लिहायचं असेल तर मराठीमध्ये लिहा, इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये लिहा, ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर वेगळा काहीतरी मेल असेल, ठीक आहे, जसं की समजा काही स्टुडंट्स आता मला सर्टिफिकेटसाठी मेल करतात आणि त्यांना मग मी सांगितलेलं असतं की मला सर्टिफिकेटसाठी तुमचे प्रोजेक्ट जे काही असतील, तुमचे डिझाईन्स जे काही असतील तर ते मला पाठवा, ठीक आहे. तर अशा वेळेला काय असते, अटॅचमेंट ऍड करायची असते, म्हणजे काही फोटोज पण ऍड करायचे असतात त्या मेल सोबत, ठीक आहे. मग मी त्यांना सांगत असते तुमचं नाव वगैरे लिहा. तर बघा मी इथं नाव देतेय, जसं की मी माझं नाव लिहिलं, ठीक आहे, माझं पूर्ण नाव जे असेल तर ते मी इथे लिहिते. त्याच्यानंतर काय बॅच वगैरे काय लिहायचं असेल तर ते लिहायचं, म्हणजे तुमचे जे काय काय डिटेल्स असतील ना तर ते तुम्ही इकडे लिहू शकता, ठीक आहे, असे. आणि मग त्याच्यासोबत तुमचे काही डिझाईन्स आणि खाली लिहायचं की प्लीज चेक अटॅचमेंट, ठीक आहे, प्लीज चेक अटॅचमेंट फॉर मोर डिटेल्स, अटॅचमेंट चेक करा असं लिहा तिथं, ठीक आहे. त्याशिवाय लोकांना समजणार नाही की तुम्ही अटॅचमेंट ऍड केले. तर खाली तसं लिहा की प्लीज तुमची अटॅचमेंट मी ऍड केलेली आहे तर ती चेक करा. आता इथे बघा वरती, इथे एक पिन दिसते छोटीशी, ठीक आहे, एक मिनिट, इथे वरती एक छोटीशी पिन दिसते तुम्हाला, तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही जी पिन आहे ना, तर या पिन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अटॅचमेंटचे ऑप्शन्स येतात की तुम्हाला फोटो ऍड करायचा आहे की फाईल ऍड करायची आहे, तर ते तुम्ही तिकडे लिहू शकता. जर PDF असेल तर फाईल चूज करा, जर फोटोज डायरेक्टली असतील तर मग फोटोजच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकता. मी फोटोज वरती क्लिक करते, तर बघा माझ्या फोनमध्ये जे जे फोटोज असतील तर ते मला आलेत. एक फोटो मी सिलेक्ट करते आणि डन करते. एक फोटो मी इथे अटॅच केला, बघा इथे अटॅचमेंट जी असेल तर ती ऍड झालेली आहे.
अजून काही फोटोज ऍड करायचे असतील तर पुन्हा अटॅचमेंट मध्ये गेलात आणि फोटोज वरती क्लिक केलात की ती जी अटॅचमेंट असेल तर ती पुन्हा इथे ऍड होते. तुमची कुठली नेक्स्ट अटॅचमेंट असेल ही आहे, तर मी अटॅचमेंट ऍड केली. बघा 2 अटॅचमेंट्स आपण ऍड केलेले आहेत, सोबतच आपला टेक्स्टचा जो काही मजकूर असेल तर तो. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी एकदा क्रॉस चेक करायच्या की स्पेलिंग वगैरे सगळ्या गोष्टी, सब्जेक्ट वगैरे, तुमचा मेल आयडी वगैरे व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे. हे सगळं झाल्यानंतर तुमचा ज्या मेलवरून तुम्ही पाठवणार आहे फ्रॉम वाला मेल आयडी जो आहे तो चेक करा एकदा की सेम आहे का, की दुसऱ्या कुठल्या मेलवरून पाठवायचा. एकदा सगळ्या गोष्टी क्रॉस चेक झाल्या की मग इथे बघा वरती, ठीक आहे, अटॅचमेंटच्या शेजारी, ठीक आहे, अटॅचमेंटच्या शेजारी इथे बघा तुम्हाला एक एरो दिसतोय. ठीक आहे, एक एरो दिसतोय. तर त्या एरो वरती क्लिक केलात की हा जो मेल असेल, बघा मी आता एरो वरती क्लिक करते, तर हा जो मेल असेल तर तो जे 2 मेल आयडी मी ऍड केले तर त्या 2 मेल आयडीला गेला. आता हा लगेचच पाठवल्या अंडू करू शकता. इथे अंडू म्हणजे काय की डिलीट होतोय. ठीक आहे, म्हणजे तो जात नाही, पण एकदा पाठवलात की तो गेलाच. ठीक आहे, अगदी 1-2 सेकंदाचा वेळ असतो, तुम्ही अंडू करू शकताय. एकदा मेल पाठवलात की तो गेलाच मग पुढे. ठीक आहे, आता हा मेल बघायचा कुठे, इथे 3 लाईन्स वरती क्लिक करायचं. इथे बघा सेंड, पाठवलेले मेसेजेस इथे दिसतात. आता इथे बघा हा आपण पाठवला. ठीक आहे, हा आपण पाठवला. 2 अटॅचमेंट्स ऍड केलेल्या ते पण दिसतंय. किती वाजता पाठवला, 4:40 ला पाठवला. याच्यावरती क्लिक करते, चेक करा आपले जे काय मेल आहे तर तो आपल्याला दिसतोय. ठीक आहे, आता हा अजून कोणाला पाठवायचा असेल तर इथे सिम्पली पुन्हा फॉरवर्ड वरती क्लिक केलात की ऍज इट इज तो जातो. फक्त इथे फॉरवर्डचं जे काही चिन्ह असेल तर ते काढा, FWD लिहिलेलं असतं तर ते काढा आणि तिथे व्यवस्थित तुमचा जो काही मेल आयडी असेल दुसरा तर तो ऍड करा, कंपोज करा आणि सिम्पली सेम मेल जो असेल तर तो पाठवू शकताय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मदतीने तुमच्या कुठल्याही ऑफिशियल कामासाठी जर तुम्हाला मेल करायचं असेल तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही मेल जो असेल तर तो करू शकताय. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, जसं की प्रायमरी मेसेजेस चेक करायचे, ठीक आहे, त्याचसोबत तुमचा कंपोज मेल करायचा पार्ट, सेंडचा पार्ट जो असेल तर तो नक्कीच चेक करा. आणि तुमचा जो काही मेल असेल नक्कीच तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणाला तरी एखादा छोटासा मेल जो असेल तर तो पाठवा. एखादी अटॅचमेंट जी असेल तर ती ऍड करा. काय होतं त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये बिल्ड होतो की यस बाबा हे मी करू शकते. ठीक आहे, कधीतरी मला जर गरज पडली तर मी नक्कीच करू शकते. नाहीतर काय होतं भरपूर स्पेशली महिलांचं की घाबरतात, म्हणजे अगदी बोट त्याच्यावरती क्लिक करायला सुद्धा घाबरतात की हे केल्यावरती काय होईल, हे केल्यावरती काय होईल. तर काय होतं काय नाही तर ते सगळं तिथं दिलेलं असतं, ते डिस्प्लेवरती लिहिलेलं असतं. त्यामुळे जी काही टेक्नॉलॉजी असेल ना तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या, पुरेपूर टेक्नॉलॉजी वापरा आणि तुमचं जे काही काम असेल ना तर ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फास्ट मध्ये जे असेल ना तर ते करून घेत चला. त्यामुळे हा आजचा डे 2 होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मेल जो असेल तर तो कशा पद्धतीने वापरायचा, जीमेल जो असेल तर तो कशा पद्धतीने करायचा, तर हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपली एक कंप्लीट सिरीज चालू आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 15 दिवस 15 नवीन स्किल्स जे असतील ना तर त्या शिकवणार आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की इंस्टाग्राम वरती व्हिडिओ अपलोड करताना सॉन्ग जे असेल, म्युझिक जे असेल तर ते कसं वापरायचं, किंवा दुसऱ्यांचं जे काही म्युझिक असेल रीलचं तर ते आपल्या रीलला कसं वापरायचं विदाऊट कुठलाही कॉपीराईट. तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्कीच चेक करा. ह्या सिरीजची एक मी प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. त्यामुळे सगळे जे काही व्हिडिओज असतील पूर्ण माहिती पूर्ण आहेत. नक्कीच एंटरटेनमेंट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघताच, भरपूर सिरियल्स बघता, टीव्ही शोज बघता, भरपूर कॉमेडी व्हिडिओज बघता, तर त्यासोबत एक रोजचे 15 ते 20 मिनिटं काढा आणि अशा टाईपची युजफुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे असतील तर ते नक्कीच बघत चला. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, कारण अजून पुढे तुम्हाला 15 दिवस नवीन वेगवेगळे व्हिडिओज जे असतील तर ते बघायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.